हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आपण कुठे आलेलो आहे, काय असणार आहे स्पेशल, नक्की तुम्हाला कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण आलेलो आहे कल्याण महोत्सव या ठिकाणी। तर बघू शकता भव्य दिव्य असा प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर समोरच आहे ते पापड स्टॉल। वेगवेगळ्या प्रकारचे पापड जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, त्यांचा आस्वाद देखील या ठिकाणी आपण घेऊ शकतो। या स्टॉल सोबतच छोटे छोटे स्टॉल देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या समोर जो आहे तो आगरी कट्टा आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला जो आहे तो मालवणी कट्टा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। मालवणी पद्धतीचे घरगुती पद्धतीचे पदार्थ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। बांगडा थाळी असेल, सुरमई थाळी असेल, चिकन थाळी असेल, या सर्व पदार्थांचा आस्वाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला घेता येतो। आणि या पदार्थांसोबतच इथे चिकन तंदुरी जे आहे, चिकन लॉलीपॉप असेल, ग्रिल चिकन असेल, अशी वेगवेगळी व्हरायटी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्याच्याच अगदी बाजूला इथे शनी शिंगणापूरची प्रतिकृती जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच अगदी समोर जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं दालन जे आहे ते या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। भरपूर मोठ्या परिसरामध्ये हा महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्याच बरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स जे आहेत ते आपण इथे घेऊ शकतो। त्यामध्ये मिकी माऊस आहे, टॉय ट्रेन आहे, त्यानंतर ड्रॅगन ट्रेन आहे। प्रत्येक राईडची जी किंमत आहे ते वेगवेगळी या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। तर बघू शकता भरपूर असा मोठा असा महोत्सव जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच इथे छोटीशी अशी खाऊगल्ली जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि खाऊगल्लीच्या अगदीच बाजूला इथे स्वराज्याचे आरमार जे आहे ते इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तर भव्य दिव्य असा हा कल्याण महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्लॉग? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। आणि या ठिकाणी आपल्याला स्वराज्याचे जे आरमार आहे ते इथे उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याची सर्व जी माहिती आहे त्याच्याच अगदी समोर जी आहे ती इथे लिहिण्यात आलेली आहे। तर बघू शकता इथे तोफ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तोफ जे आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे। तर नक्की या महोत्सवाला भेट द्या आणि कसा वाटला हाचा व्लॉग नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।